सातारा विधानसभेची निवडणूक आता पार पडली, मंत्रिपदी जाहीर झाले आहेत. सातारा जिल्ह्याला प्रथमच 5 मंत्री 2 खासदार मिळालेत. तर आता ही एवढी टीम आपल्या साताराचा खऱ्या अर्थाने विकास करणार का, याबद्दल तुमचं मत काय? वास्तविक फुले शाहू आंबेडकरांच्या या पावन झालेल्या भूमीमध्ये जी भूमी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे, अशा भूमीचा हा बहुमान आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावचे. त्याचप्रमाणे आत्ता नुकतेच काल शपथ घेणारे 4ही आमदार साताऱ्यातील, त्यातले 3 मंत्री सातारा शहरात राहतात. म्हणजे मकरंद पाटील हे संगमनगरमध्ये राहतात, त्यानं 100 दिवसीय पोळे नाकावर राहतात, आणि शिवेंद्र महाराज बाबा हे राहतात सुरूजी बांगल्यावर, म्हणजे पूर्वेच्या पश्चिमेच्या भागाला. हे तिन्ही मध्ये सातारा राहतात. आणि सातारच्या शिवाजी महाराजांचे वारसदार असणारे उदयनराजे हे विद्यमान खासदार आहेत. त्याचप्रमाणे लोकसभेच्या कॉप्ट असणारे स्वीकृत खासदार म्हणून नितीन काका पाटील आहेत. एवढे दिग्गज लोक सातारा जिल्ह्याला प्रथमच 100 वर्षामध्ये प्रथम या लोकांना राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला आहे 5 मंत्र्यांना आणि 2 खासदार. सातारा शहराचा विकास व्हावा, कारण साताराची अशी ओळख आहे की पेन्शनर लोकांचं गाव, गरिबांचं गाव, म्हाताऱ्या लोकांचं गाव. मग इथले तरुण केवळ इथं धंदा नाही, काम नाही, नोकरी नाही, शिक्षण शिकून बोंबलत फिरण्यापेक्षा पुण्यात जाऊन काम करतात. त्यातले 50% लोक रोज पुण्यावरून जाऊन करतात आणि 50% रोज पुण्यात राहतात. त्या पुण्यात राहणाऱ्या कामगार जे आहेत बिचारे, त्यांना पगार परवडत नाही, पुण्यातल्या घर भाडं, त्यांचं राहण्याखाण्याची सोयी. त्यामुळं साताऱ्यात असणाऱ्या बंदिस्त पडलेल्या, जाणीवपूर्वक किंवा त्यांच्या दुर्दैवाने बंद पडलेल्या कंपन्या ह्या सुरू कधी होणार, आणि साताऱ्यामध्ये किमान मोठी कंपनी यावी की ज्यामध्ये कमीत कमी 10,000 युवकांची भरती होऊन सातारा शहराचा विकास व्हावा. सातारा शहरामध्ये कुलभूमी असणाऱ्या महात्मा फुल्यांचा पूर्णाकृती पुतळा साताऱ्यात व्हावा. आदरणीय छत्रपती शाहूजी महाराज जे आमच्या आरक्षणाचे जनक आहेत, त्यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा. आणि या 5 मंत्र्यांनी आणि 2 खासदारांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाकडून ठराव करून तो केंद्राकडे पाठवावा. अशी सोपी गोष्ट आहे. हे जर मंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्याला डेव्हलप करण्यासाठी जर वेळ घालवला तर मग आमचं काही करंट कोणीच नाही आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी विकास केलाच पाहिजे. त्यांच्या जेव्हा ते निवडून आलेले आहेत, त्यांच्या कष्टांनी ते आलेले आहेत. परंतु सर्वसमावेशक असा विकास या 5 मंत्र्यांकडून मी अपेक्षित करतो. आणि सातारा हे म्हणजे सिंगापूरसारखं झालं पाहिजे असं माझं स्वप्न आहे. कारण ही साताऱ्यामध्ये विमानतळ आणण्याचा प्रयत्न केला, ते होत नाही. साताऱ्यामध्ये कंपनी येणार होत्या, त्या आल्या नाहीत. जी डॉक्टर बेग कंपनी होती ती परत गेली. अशा अनेक कंपन्या परत गेल्यामुळं साताऱ्याचं आर्थिक नुकसान होत आहे. साताऱ्याच्या पाठीमागून कराड, फलटण ही गावं, लोणंद ही गावं सुधारली, पण शिवाजी महाराजांची राजधानी असताना साताऱ्यामध्ये असं का होत नाही, याचं आत्मचिंतन या 5 मंत्र्यांनी करावं. आणि माझ्या साताऱ्याचा, आपल्या साताऱ्याचा विकास करण्यासाठी भरीव योगदान, एवढीच माफक अपेक्षा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.